वर्ष 2022 पासून आतापर्यंत तालुका अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव, दर्यापूर ग्रामीण क्षेत्रात हजारो झाडांची खुलेआम कत्तल सुरू आहे. सदर ग्रामीण क्षेत्रामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार हा शासन निर्णयानुसार वन परिक्षेत्र अधिकारी यांचा आहे. यांना अवैध वृक्षतोड प्रति वारंवार तक्रार दिली असताना सुद्धा कारवाई करण्यात येत नाही. शासनाचा कोट्यवधी वृक्षारोपणाचा खर्च पूर्णपणे वाया जात आहे. 2023 मध्ये सालेपूर, पंढरी, अचलपूर मध्ये 164 झाडे तोडली गेली. सरफापूर, सिरसगाव रोडवर चांदूर बाजार येथे 45 झाडे तर 150 झाडे पथरोट मध्ये तोडण्यात आली. शिरसगाव, अर्डक, चांदूर बाजार मध्ये रोडवरील 37 झाडे तोडण्यात आली आणि आता नेमके 2024 मध्ये इसापूर ग्रामपंचायतीने विना परवानगी 88 झाडे तोडली. अद्ययावत गोपी ढाबा अचलपूर येथील 27 झाडे, गोंड वाघोली, वाघाडोह येथील 16,000 रोपटे आणि विशेष म्हणजे ही सर्व झाडे कडुनिंब, करंज, पिंपळ, चिंच, कांचन सदर प्रजातीचे असून अंदाजे त्यांचे वय 20 ते 30 वर्षाचे होते. उत्तमराव पाटील उद्यान उपातखेडाचे निर्माण 2016 ते 17 मध्ये 3.5 कोटी शासन खर्च लावून करण्यात आला होता. पण वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आज 20 हेक्टर उद्यान भंगार झालेले आहे. तसेच सदर मोठमोठ्या वृक्षांच्या कटाईवर वन विभाग सामाजिक वनीकरणाचा अंकुश नसेल तर नेमका प्रशासन संबंधित अधिकारी यांना पगार कशाचा देत आहे? शासन का दरवर्षी कोट्यवधी निधी वृक्षारोपणाप्रती खर्च करत आहे? हिरवे पर्यावरण राहील तर भावी पिढीचे भविष्य स्वस्थ राहील. सदर अवैध वृक्षतोड प्रति समस्या गांभीर्यपूर्ण लक्षात घेत प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी विनंती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेने केली आहे. या विनंतीपूर्वक तक्रारीमध्ये योगेश खानजोडे, उमेश बांगर, गजानन कोल्हे, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, मणिराम, संतोष भालेराव व इतर पर्यावरण प्रेमींची नावे आहेत. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.